आईच्या कुशीत असलेलं एक छोटस बाळ आणि त्याचं हे शेवटचं श्वास घेणं आणि त्या श्वासामध्येच त्या बाळाचा मृत्यू झाला. सोलापूरच्या अक्कलकोट मध्ये पहाटे 3 वाजता काहीतरी असं घडलं ज्याने 8 निष्पाप आयुष्यांना अक्षरशः जाळून टाकलं. सोलापूरच्या सेंट्रल इंडस्ट्रीला लागलेली आग होती, परंतु या आगीमध्ये फक्त गोदाम किंवा मशीन नाही जळली, तर एक संपूर्ण कुटुंब, 3 कामगार आणि एक वर्षाचं बाळ सगळे काही भस्मसात झालं. उस्मानबाई मंसुरी, वय वर्ष 87 वर्ष, ज्याच्यावर संपूर्ण सोलापूरकरांचा विश्वास होता. कामगारांसाठी देव ठरलेला हा उद्योजक, परंतु त्याच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण कुटुंब जळत होतं आणि ते स्वतः देखील आगीमध्ये अडकले होते. वरच्या मजल्याच्या बेडरूम मध्ये त्यांनी आश्रय घेतला, परंतु पत्नी, सून, मुलगा आणि त्यांचा नातू म्हणजेच युसुफ, वय वर्ष अवघ फक्त 1 वर्ष, आणि त्याची आई शिपा मंसुरी, तिने बाळाला कुशीत घेतलं. खरं तर तिथं श्वास घ्यायला देखील जागा नव्हती, पण त्या कुशीत होती सुरक्षितता आणि प्रेम. परंतु नियतीनं त्यांच्यावरती जळतच छत टाकलं. फायर ब्रिगेड सकाळी 5:30 वाजता तिथे पोहोचलं, परंतु आग इतकी भीषण होती की जवानांनी शेवटी भीत तोडून आतमध्ये प्रवेश केला. अखंड 14 तास प्रयत्न चालू होते, पण जेव्हा ते बेडरूम पर्यंत पोहोचले तेव्हा फक्त तिथं शांतता दिसली आणि राख झालेली शरीर, आणि त्या राखेत होतं एक आई आणि त्या आईच्या कुशीत असलेलं एक छोटस बाळ. त्यांची देखील राख झाली होती. ते बाळ म्हणजेच युसुफ. त्याचं वय अवघं 1 वर्ष होतं. त्याचं बालपण, त्याचं पहिलं हसणं, त्याचं पहिलं पावलं काही उरलं नव्हतं. आईच्या कुशीतच त्याने शेवटचा श्वास घेतला होता. हे बघून फायर ब्रिगेडचे जवान देखील सुन्न झाले. त्यांच्या डोळ्यात सुद्धा असून थांबेनासे झाले. त्या क्षणी फक्त एक कुटुंब नाही तर संपूर्ण सोलापूरला हादरवणारी घटना घडली होती. या आगीमध्ये एकूण 8 लोक मृत्यू पावले. ते म्हणजे उस्मान मंसुरी, अनन मंसुरी, शिपा मंसुरी, युसुफ मंसुरी, तसेच आयशा बागवान, मेहताब बागवान, हिना बागवान आणि सलमान बागवान. यापैकी एकाच कुटुंबातले 5 जण आणि त्यांच्या सोबत होते त्यांचेच 3 कामगार सर्वच जळून राख झाले होते. त्यांना वाचवण्यासाठी म्हणून संपूर्ण सोलापूरकर रस्त्यावरती उतरले होते, पण नियतीला कोणीच रोखू शकलं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. स्थानिक नेते, मौलाना, आमदार सर्वच तिथे धावले, परंतु जेव्हा कारखान्याच्या ढिगाऱ्यातून धूर येत होता तेव्हा सगळ्यांचेच डोळे फक्त अश्रूंनी भरून गेले होते. कारण ही दुर्घटना फक्त एक औद्योगिक अपघात नव्हता, तर ही होती माणुसकीची राग, ज्याचं चित्र संपूर्ण सोलापूरकरांच्या काळजावर उमटलंय. 1 वर्षाचा युसुफ आईच्या कुशीतच गेला, पण तिची आठवण मात्र संपूर्ण सोलापूरकरांच्या मनामध्ये राहून गेली. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.